डियर डियर गुड मॉर्निंग. जय शिवराय, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवशंकर. मित्रांनो, आज आम्ही चाललोय वैष्णोदेवीला. आम्ही आणि मी पहिल्यांदा चाललोय जीवनामध्ये वैष्णोदेवीला. सो बघू कसा काय प्रवास आहे. दोघच जण आहे आणि दोघच जण चाललोय वैष्णोदेवीला. आज काय श्राव्य पण नाही आणि मम्मी पण नाहीये. सो आम्ही दोघ जण चालत चाललोय. आता रस्त्यावरती पण कोणच नाहीये. बघा रस्ता अख्खा रिकामी, इकडचा पण इकडचा पण. वाजले किती सकाळचे 4 साडेचार झालेत. दोघच जण आम्ही निघालोय वैष्णोदेवीला जायला. बोला वैष्णोदेवी माते की जय. जय माता राणी. मित्रांनो, आमच्याबरोबर झाला एक जोक. आम्हाला जायचं होतं या रस्त्याला आणि आम्ही गेलो या रस्त्याला. वरती चढायचं म्हणून या रस्त्याला चढलो आणि ते बोर्ड लिहिलाय इथून जायचं होतं खाली. खाली जाऊन नंतर परत वरती चढायचं. सो आम्ही आधीच वरती चढायला सुरुवात केली. परत आलो फिरून फिरून. काहीच असं एक मंदिर लागलंय. असं भारी वाटतंय. कसं बनवलंय मंदिर ना. जय माता राणी. मागापासून रस्ता पूर्ण खाली होता. आता रस्त्याला गर्दी वाढायला लागली. पुढे पुढे चालू तसं भरपूर गर्दी रस्त्याला सकाळी सकाळी पण. सो इथे पण घोडे वगैरे आहेतच. आणि समोर बघू शकता एंट्री गेट आहे. जय माता दी. स्वागतम. वैष्णोदेवी माते की जय. जय शिवराय. मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे गेटच्या आतमध्ये. आम्ही आणि मी आणि आता चाललो सरळ सरळ चालत पुढे. 2 गेटला एंट्री केलेली आहे आणि थोड्या वेळात बाणगंगा येईल. आता तो बघू रस्ता. चला. जय माता दी. आणि पाहू शकता इकडे आई माऊलीचा डोंगर. आणि रस्त्यामध्ये सुंदर सुंदर अशी मूर्त्या बनवल्यात. दर्शन घ्या माय माऊलीचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जय माँ वैष्णोदेवी. अमरनाथ गुफा. जय हो भोले. कालपासून लाईनीत घोडे लागलेत.
गाईज पालखीची स्टाईल बघा कशी आहे. रस्त्याला मस्त स्टिकर लावले आणि माता राणीची गाणी चालू आहेत. चालायला पण अजिबात काय वाटत नाही. खूप सोपा मार्ग बनवलेला आहे आणि माता राणीचं नाव घेऊन आपण हळूहळू चालत राहिलो तरी बिनधास्त पोहोचतो. काहीच त्रास नाही. मस्त मंद आवाजात गाणी चालू आहेत आईची. बोला आई माऊलीचा उदे उदे. वैष्णोदेवी माते की जय. मग कसं वाटतं चालायला? मस्त केलंय ना. बघा मागाशी दाखवले कशी घेतात एक पुढे एक मागे. दोघ जण मागे दोघ जण पुढे. आणि मित्रांनो आपण पोहोचलोय बाणगंगेला. हे बघा बाणगंगा. बाणगंगेमध्ये पाणी आहे बऱ्यापैकी. चलो ऊपर. गीता मंदिर. जय हो माता रानी. सो गाईज रस्त्यावर इथे मस्त मंदिर लागले. गाईज थोडा दमलो चालून चालून. भूक लागली. तसंच निघालोय पाणी बिणी न पिता. आंघोळ केली आणि निघालो. आता एका हॉटेलवर थांबलोय. मॅगी खाऊन घेतो. मित्रांनो मॅगी आली. गरम गरम मॅगी खाऊन घेऊ आपण. प्लेन मॅगी आहे पण ह्या दिवसात इथे मॅगी खायला वातावरण भारी वाटतं. मस्त वाटतं गरम गरम मॅगी खायला. आणि बाहेर पाऊस चालू झालाय त्यामुळे काय जाणवत नाही. इथे वरती पूर्ण शेड आहे. रस्त्याला पण शेड आहे. गाईस पाऊस सुरू झालाय. पाऊस पडायला लागला. आम्ही रस्त्यात आणि वरती शेड आहे म्हणून भिजायला नाही होते. पण बघू आता कितपर्यंत शेड आहे ते. मित्रांनो पण रेनकोट बिनकोट काहीच नाही आणलंय. सगळं हॉटेल रूम वर ठेवलंय. आणि आलाय पाऊस खूप जोराचा. मस्त झोपलं बघा गाईचं पिल्लू. इथे काय झोपली. रस्त्याला साफसफाई पण चालू आहे. आणि सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये बघितलं की सगळ्या वरपर्यंत शेड आहे वरपर्यंत शेड आहे बोलतात पण ते शेडच नाही. अर्धवट शेड आल्यानंतर सगळी संपली शेड. पाऊस चालू झालाय. अर्ध्यापर्यंत पोहोचलोय. चरण पादुका. जय हो महाकाली. जय हो भोलेनाथ बाबा. गाईज इथे दोन रस्ते आहेत. हा एक आणि हा एक आहे. हा शिड्यांचा दिसतोय आणि हा पायी चालत दिसतोय. रस्ता कुठला घ्यायचा? गाईज या रस्त्याला ना घोड्याने पक्की हैराणी आणली. रस्ता चांगला आहे मस्त आहे. घोडेवाले डायरेक्ट अंगावर घोडे घालतात. इथून पुन्हा शेड सुरू झाली. चिखल कमी झालाय. जिकडे शेड आहे तिकडे चिखल थोडा कमी आहे. जिकडे शेड नाही तिकडे सगळे घोड्यांच्या
घोड्यांमुळे घाण झाली सगळी. घोडे चालतायत रस्त्यात, त्यातच ते शी करतायत, त्यातच माणसं पण चालतायत आणि वरतून पाऊस पडतोय. सगळा चिकट चिकट होणार. बाकी आहे निसर्ग भारी मस्त. पाऊस आल्यामुळे थोडा गारवा आलाय वातावरणात. घोडेवाल्यांची परिस्थिती बघा. इथून माणसं चालणार रस्ता, इथून घोडे चालतात. फुल मुजोरी. शिड्यांचा रस्ता इथे भरायला आहे. शिड्यांचा रस्ता इथे भरायला आहे मित्रांनो. आणि नजारे बघा, नजारे. कटरा जयकारा साचे दरबार की जय. काही ऑलमोस्ट अर्धा रस्ता पार केलाय. आपल्या रस्त्यापर्यंत आलोय. आणि मातांचा दरबार. जय माता दी. जय माता दी. हर हर महादेव. जय शंभू. लंगर अर्धकुवारी पर्यंत पोहोचलोय आपण आता. अर्धकुवारीच्या लंगर पर्यंत पोहोचलोय. खरा रस्ता दाखवतोय. रेट चार्ट आहे. कसले पैसे किती लागतात. काहीच तुम्ही बघू शकता. बॅटरी कारची बीड लागलेली आहे. तिकीट प्राइस 450 रुपये पर तिकीट. एवढी लाईन आहे. लावली तर नंबर लावायला लागेल. त्याच्याशी 5.5 किलोमीटर चालत गेलेलं परवडेल. तिकीट आहे 450 रुपये पर पर्सन. गाईज बॅटरी कार दिसली बघा. बॅटरी कार भरपूर गाड्या उभ्या आहेत. तोटात नाही गाड्यांचा. काहीच रास बॅटरी कार उभे आहेत. कमीच नाही बॅटरी कारची. लाईन लागली. लाईन खच लागलाय. आणि उगाच तिकडे लोकांना लावून ठेवलं लाईनीत. आणि ते उभ्या आहेत नुसत्या गाड्या. एवढ्या मस्त वाटतंय. वातावरण छान आहे ना. हो मस्त. काहीच 5 किलोमीटर अजून बाकी आहे. आणि निसर्ग मस्त आहे पाठचा. सगळं असं खाली खाली दिसतात. थोडीशी जास्त नाही, थोडी थोडी. पण अमरनाथ हाईट आहे. अमरनाथ जबरदस्त. नव्हती. जसं जसं वर तशी पूर्ण शेड बनवलेली. मग अशी बरोबर पाऊस आला तेव्हा आम्ही शेड मध्ये नव्हतो. जेव्हा शेड पाहिजे होती पावसात तेव्हा शेड नव्हती. तेव्हा भिजत भिजत आलो. आता वरती पूर्ण शेड आहे. पळाला पळाला. चीज गाईस 2 किलोमीटर राहिले फक्त.
गाड्या बघा बॅटरीच्या. काही तिथली माकडाला बेकार आहे बाटल्या खाऊन तुका असा डायरेक्ट घेऊन घ्यायला लागत ना. खूप मिळत एक काही तुमच्यासाठी दिलंय. काय काय सेवा फ्री आहेत आणि काय काय सेवा शुल्क आहेत. बघून घ्या पॉज करून. ऑलमोस्ट 1 किलोमीटर राहिले आता. अमरनाथला गेलो तिकडे भोले बाबा बसलेले डोंगरामध्ये जाऊन. इकडे माता राणी बसली डोंगरात जाऊन. काही हरण बघितलं. हरण आहे हरण. डिअर 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 आईच बघितलं हरण. आत्ताच समोरासमोर हरण दिसलं आपल्याला. मस्त होत. आम्ही पहिल्यांदा बघितलं फेस टू फेस. फक्त जाळी होती मध्ये एक. फक्त ही जाळी मध्ये एक. 2 आहे जाळी. एक पण नाही. अंबे मात स्प्रिंग लगा के रखा है. पत्थर गिरने की आशंका है. ऊपर जाली वरती जाळी लावली आहे पूर्ण. गाईज आता लॉकरच्या इथे पोहोचलोय आपण. बॅग मोबाईल सगळं जमा करू. लॉकर दाखव तुम्हाला. पार्वती भवन. सो इथे बॅग आणि मोबाईल सगळं जमा करू आणि जाऊन दर्शन घेऊन येऊ माता राणीचं. मायमाऊलीचं दर्शन घेऊन येऊ. समोरच आहे मायमाऊलीचं भवन. कालिका भवन. सो जमा करू पहिले लॉकर मध्ये बॅग आणि मोबाईल. इस लॉकर मध्ये बॅग काढली आता आणि निघालो परत. मोबाईल काढला बाहेर. आता थोडा एरिया फिरतो इकडे तिकडे. तिथे पार्वती निवास मध्ये लॉकर मध्ये ठेवलं होतं बॅग. डिजिटल लॉकर मध्ये ते काढून घेतलंय. त्याची पर्ची पण अजून खिशात फाडून ठेवली त्यांनी. आणि वातावरण बघा आणि माता राणीचा दरबार. वैष्णोदेवी माताचं दर्शन घेऊन निघालो बाहेर. आणि आता परत चढाई सुरू केली आहे भैरव बाबासाठी. ओके भैरव बाबाचं दर्शन घ्यायला चाललो. काही आता भैरव बाबाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे वरती. आम्ही तर चालत चाललोय. पण तुम्हाला रोपवे दाखवतो. तिकीट नाही भेटलं. फुल आहे. हा चालत मार्ग आहे आणि हा रोपवेचा मार्ग आहे.
देखो भैया स्टीयरिंग संभाल रहा था। ही आली आणि ही चालली, दोन्ही एकाच टायमाला क्रॉस. ही चालली वरती. डाऊन. तिकीटला खूप लाईन होती आणि फुल लागेल. त्याच्यापेक्षा चला गप चालत. हाय, जय भोले बाबा, जय भैरव बाबा, जय माता राणी. भैरव बाबाच्या रस्त्याला पूर्णपणे धुकं बघायला भेटते. हे बघा, चालत खूप कमी येणारे लोक आहेत. चालत येणारे खूप कमी आहेत. वड्यावरच सगळे पळत आहेत. आम्ही चाललोय मस्त चालत जी मजा ती कशातच नाही. रोपवेची तिकीटची ट्राय केली ती, पण फुल होता म्हणून नाही भेटला. सो चालत पण भारी वाटतंय. चालत पूर्ण धुकं आहे. नाहीच शिडीने चढतोय आम्ही आणि जुन्या शिड्या दिसल्या बघा, कोपऱ्यात गेल्यात, लुप्त झाल्यासारख्या. त्याच्यामध्ये घुसलेत जुन्या शिड्या आणि या नवीन शिड्या. चलो, आणि ती परत दिसली बघा बया, शांतीने आपलं चालली. काहीच भैरव बाबाच्या लाईनीत उभा आहे. वरती गेलो बाबा, भैरव बाबा की जय. आणि वरती आणल्याबद्दल पैर बाबा की जय. पैर बाबांनी वरती आणलं चालत चालत. भैरव बाबा की जय. माकडांपासून सावधान. काही माकडांनी ठोक घेतली नुसती. इथं एकाच्या हातात प्रसाद नाही ठेवत आहेत. अमू तसं पिशवी सांभाळा का, पिशवी सांभाळ. प्रसादाचे पिशवी घेतात नाही, खात्यात मागणं काहीच ठेवत नाही. दर्शन घेऊन बाबाचं निघालो आम्ही. फोटोग्राफी व्हिडिओ अलाउड ना. वरतून नजारे बघ असले भारी दिसत आहेत, पण खतरनाक. तुम्ही पण घ्या साईडने दर्शन. भैरवजी महाराज की जय. भैरवजी महाराज की जय. भैरव बाबाचं दर्शन घ्या. काहीच भैरव बाबाचं दर्शन घेऊन बाहेर पडलोय. हे बघा काम बघा. गाईस बाबाची विभूती भेटते. ते विभूती गेला लाईन बघायला लागले. आगीत टाकतात. जय हो बोले, बम बम बोले, ओम नमः शिवाय. सो आता भैरव बाबाचं पण दर्शन झालंय करून. 2 मिनिटं बसतो. 2 मिनिटं बस. नाहीच यात्रा संपूर्ण झाल्यासारखी आहे. अमरनाथ बाबाचं दर्शन झालं, माता वैष्णोदेवीचं दर्शन झालं, भोले बाबाचं दर्शन झालं आणि भैरव बाबाचं देखील दर्शन झालेलं आहे. यात्रा संपुष्टात झाली आमची. तर खूप धमाला झाले आणि खूप प्रसन्न वाटतंय. खूप मस्त वातावरण आहे आणि खूप छान असं अमरनाथ बाबाचं दर्शन झालं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ बाबांचं दर्शन झालं आणि आजच गुरुपौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी वैष्णोदेवीचं आणि भैरव बाबांचं पण दर्शन झालं. तो गाईज हा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा, आणखी आमच्या चॅनलवर तुम्हाला ब्लॉग पण बघायला भेटतील आणि कॉमेडी आपली तर आहेच आहे. सो गाईज सब्सक्राइब द चैनल. गुड नाइट, बाय बाय, टाटा, सी यू, टेक केयर. मिलेंगे अगले ब्लॉग में. बाय.